Hi student of class 4th. Today I am going to explain you the lesson Aesop Fables of class 4th. So, fables are short stories but have a moral or message for us. Sometimes to learn and keep in mind as we grow up. Most of the fables have animals character who think and act just like human beings. It is believed that many of the fables were first told by a wise person called Aesop. Aesop lived hundreds of years ago in a country called Greece. His stories become so popular that people pass them on from generation to generation. Many proverbs and sayings that we use today are based on these fables. Here are two वेल नोन फॅबल्स. तर विद्यार्थी मित्रांनो, फॅबल्स म्हणजे शॉर्ट स्टोरीज असतात. तर त्या स्टोरीजमध्ये आपल्याला मॉरल शिकवले जातात. मॉरल म्हणजे काय, तर आपण दैनंदिन जीवनात कशा प्रकारे जगलं पाहिजे किंवा कशा प्रकारचे विचार ठेवले पाहिजे जेणेकरून आपलं आणि आपल्याबरोबरच इतरांचंही आयुष्य सुखकर होऊ शकेल. तर ह्या ज्या फॅबल्स आहेत त्या एखाद्या मोठ्या माणसाकडनं किंवा मग वाईज मीन्स एखाद्या शहाण्या माणसाकडनं सांगितल्या जायच्या आणि त्या ज्या फॅबल्स आहेत लोक फॉलो पण करायच्या. तर यामध्ये चांगल्या चांगल्या गोष्टी सांगितल्या जायच्या. जसं मानवता टिकवण्यासाठी काय काय केलं पाहिजे अशा प्रकारचे मॉरल्स त्याच्यामध्ये असायचे. आता ह्या ज्या फॅबल्स आहेत या फॅबल्समध्ये ॲज अ कॅरेक्टर म्हणून ह्युमन बिंग ऐवजी कोण घेतलेलं आहे, तर ॲनिमल्स घेतलेले आहे आणि ते जस्ट लाईक ॲनिमल बिहेव करत आहेत किंवा ॲनिमल्स त्याप्रमाणे बिहेव करत आहे हे आपल्याला या स्टोरीजमध्ये सांगितलेलं आहे. तर द स्टॅग ॲट द पूल. आता स्टॅग म्हणजे आपल्याला माहीतच आहे. स्टॅग म्हणजे काय होतं, तर हरिण. स्टॅग ॲट द पूल म्हणजे एक हरिण पूलमध्ये किंवा मग एखाद्या तळ्यामध्ये पाणी प्यायला येतं आणि तिथे तो त्याच्या मनासोबत काय काय विचार करतो आणि कुठल्या प्रकारचा विचार करतो हे ह्या स्टोरीमध्ये सांगितलेलं आहे. तर वन डे अ ब्युटिफुल स्टॅग कम टू अ पूल ऑफ क्लिअर वॉटर. तर एकदा काय झालं, एके दिवशी एक खूप सुंदर असा हरिण एका पूलजवळ आलं पाणी पिण्यासाठी. As he bent down to drink, he saw his own reflection in the water. आणि जसाही तो वाकला पाणी पिण्यासाठी तर तेव्हा त्याला त्याचंच रिफ्लेक्शन दिसलं, म्हणजे त्याला त्याचं प्रतिबिंब दिसलं. पाण्यामध्ये त्याला त्याचं प्रतिबिंब दिसलं. ही वॉज डिलायटेड विथ व्हॉट ही सॉ. आणि त्याने जे काही पाहिलं पाण्यामध्ये तर त्याला त्याचा फारच आनंद झाला. त्याच्यामुळे तो फार आनंदित होऊन गेला. इन्स्टेड ऑफ ड्रिंकिंग वॉटर, पाणी पिण्याच्या ऐवजी ही केप्ट लुकिंग ॲज हिट ओन रिफ्लेक्शन. तर तो त्याच्या पाण्यातील प्रतिबिंबाकडेच पाहत राहिला. ही सेड टू हिमसेल्फ. त्यांनी स्वतःशीच म्हटलं. हाऊ हँडसम आय लुक, ही सेड टू हिमसेल्फ. आणि तो स्वतःला म्हणाला की मी किती सुंदर दिसतो. हाऊ ब्युटिफुल आर दिज कर्विंग अँटलर्स. माझे जे शिंग आहेत ते किती ब्युटिफुल आणि किती सुंदर आहेत. हाऊ दे ॲड टू माय ब्युटी, हाऊ ग्रेसफुल दे लुक. तर माझ्या सौंदर्यामध्ये हे जे शिंग आहेत त्याचा किती मोठा रोल आहे आणि ते किती ग्रेसफुल दिसतात असं तो स्वतःशीच बोलत होता. देन ही मूव्ड नियरर अँड सॉ हिज लेग्स रिफ्लेक्टेड इन द पूल. नंतर तो आणखी थोडा जवळ आला पूलच्या आणि म्हणाला. ही वॉज क्वाईट डिस्गस्टेड. पुन्हा त्यांनी त्याचं रिफ्लेक्शन पाण्यामध्ये बघितलं आणि यावेळेला मात्र त्याला स्वतःलाच कसं तरी फील होऊ लागलं. लुक ॲट माय लेग्स, उफ दे आर अगली.
तर तो स्वतःशीच म्हणाला की माझ्या पायाकडे पहा, किती घाणेरडे दिसत आहेत हे. ऑल स्पिंडली विथ स्मॉल फीट. स्पिंडली आकाराचे दिसतात आहेत आणि खूप छोटे छोटे आहेत. हाऊ आय विश द नेचर हॅड गिवन मी लेग वर्दी ऑफ माय स्टेटली अँटलर्स. तर निसर्गाने मला हे कसे पाय दिलेले आहेत आणि हे जे पाय आहेत माझे, जे अँटलर्स आहेत, शिंग आहेत, तर त्याच्यापेक्षा किती अगली दिसत आहेत आणि याचं त्याला खूप दुःख होत होतं.